आणि मी समर कॉम्प्लेक्समध्ये राहतो. आता मागे पण वारंवार केडीएमसी वाले ना एवढा आम्हाला आता त्रास दिलाय ना आता आम्हाला म्हणजे तोंडातून शब्द निघत नाही की काय बोलू आता. ते येतात कधी ऑफिशियली येतात कधी अनऑफिशियली येऊन लावून जातात. काय सांगत नाही काय बोलत नाही कुणाशी भेटत नाही. डायरेक्ट नोटीस लावतात आणि आम्ही 20 तारखेला नोटीस लावली. डायरेक्ट बोलले 6 तारखेला आम्ही येऊन बिल्डिंग तोडणार आहे. आता आम्हाला सांगा की बिल्डिंगमध्ये म्हातारे माणसं आहे, 10वीची मुलं आहे, त्यांचे एक्झाम आहे, आमचे कामच आहे. आम्ही कामामध्ये लक्ष देऊ. आम्हाला एक साईडला लोन चालू आहे. लोन भरू की इकडे आम्ही बिल्डिंग वाचू की आम्ही म्हणजे यांच्या मागे फिरत बसू. हे कसं आणि केडीएमसीचं मला एक पटत नाही की जर तुम्ही 5 वर्ष तुम्ही एक बिल्डिंग एक दिवसात बांधत नाही. आपण 5 वर्ष लागतो एका बिल्डिंगला बांधायला. जर तुम्ही तेव्हाच ही ऍक्टिव्हनेस तुम्ही दाखवलं असतं तर आज आम्हाला हा दिवस बघायला लागला नसतं. आणि जे बँकांनी लोन पास केलंय, बँक आमच्या प्रधानमंत्री आवास योजना आलेले पैसे आले, रजिस्ट्रेशन झालं आमचं, बाकीचे आमचे सर्व जर ओके होते. हे सर्व व्हायला एक दिवसात तर होत नाही. आणि हे सर्व झाल्यानंतर पण आम्हाला 65 वाला आश्वासन दिलंय मुख्यमंत्री साहेबांनी की तुमच्या बिल्डिंगला हात लावू देणार नाही, कोणीच येणार नाही तुमच्याकडे. तरी पण केडीएमसी का ऐकत नाही मला काय समजत नाही यांचं. मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलंय, मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलंय, नंतर एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासन दिलंय. तुम्ही रहिवाशांनी काय करायचं ठरवलं? हा? आता काय ठरवलं? भूमिका काय करायची? आमचं भूमिका एकच आहे. आम्हाला फायनान्शियल प्रोटेक्शन पाहिजे. एक तर आमचे घर भेटलं पाहिजे. एक तर जे आमचे पैसे आहे ते आम्हाला परत पेटवा. आणि तुम्हाला काय करायचं आम्हाला बिल्डिंगचं काय घेणं नाही. एक तर पैसे पाहिजे, एक तर आमचे घर भेटले पाहिजे. आपलं एवढंच आहे.